नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये एक आपण आनंदाची बातमी बघणार आहोत, एक गुड न्यूज बघणार आहोत। या शिक्षक भरतीमध्ये 2025-26 मध्ये पवित्र पोर्टलमध्ये ज्या ज्या उमेदवारांनी आपली नोंदणी केलेली आहे त्या उमेदवारांपैकी कोणत्या उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये जास्त संधी मिळणार आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये या प्रकारच्या उमेदवारांमध्ये जर येत असाल तर तुमचं देखील या शिक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याची जास्त चान्सेस आहेत, त्यांना जास्त संधी आहे। ह्याचं काय कारण आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी देखील ही अतिशय आनंदाची अशी बातमी असणार आहे। मित्रांनो, चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। परंतु तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती, पवित्र पोर्टल तसेच सीटीईटीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील। चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये कोण आहेत ते उमेदवार जे लकी ठरणार आहेत। बघा, आता या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे की कॅटेगरी वाईज तसेच मीडियम वाईज तसेच सब्जेक्ट वाईज थोडंसं अनालाइज केलेलं आहे आणि त्यामधून हे जे उमेदवार असतील, तुम्ही जर या प्रकारच्या उमेदवारामध्ये येत असाल तर तुमचं देखील सिलेक्शन यामध्ये होण्याचे जास्त चान्सेस आहेत, तुम्हाला देखील यामध्ये जास्त स्कोप असणार आहे, संधी असणार आहे। कोण आहेत ते चला तर मग आपण जाणून घेऊया। बघा, आता सर्वात अगोदर ते उमेदवार जे की स्मार्ट उमेदवार ज्यांना म्हणावं लागेल, जसं की बघा तुम्ही या ठिकाणी ज्या उमेदवारांचे मार्क कमी आहेत परंतु त्यांचं प्लॅनिंग स्मार्ट आहे। बघा मित्रांनो, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण मार्क कमी जरी असले तरी देखील निराश व्हायची गरज नाहीये। त्या उमेदवारांनी बरोबर व्यवस्थितपणे जर प्लॅनिंग केलं, स्मार्ट प्लॅनिंग केलं, आता काय की त्यांनी जर आपले जे प्रेफरन्सेस आहेत ते प्रेफरन्सेस जर योग्य पद्धतीने काय केले, निवडले, तर त्यांना त्यामध्ये जास्त चान्सेस असणार आहेत। कारण काय की हे जे उमेदवार आहेत ज्यांना मार्क्स माहित आहे, त्यांना आपले मार्क्स कमीच आहेत, मग उगाच कॉम्पिटिशनच्या ठिकाणी जर आपण प्राधान्यक्रम दिला आणि लिमिटेड प्रेफरन्सेस असल्यामुळे चान्स जाऊ द्यायचा नाहीये। जर या उमेदवारांनी अतिशय स्मार्ट पद्धतीने लो कॉम्पिटिशन एरिया जर निवडले तर त्या लो कॉम्पिटिशन एरियामध्ये त्यांचे लागण्याचे चान्सेस जास्त आहेत। मार्क कमी पण लो कॉम्पिटिशन एरिया निवडणारे विद्यार्थी त्यांना लागण्याची जास्त संधी आहे। बघा, आता हे झालं एक प्रकारची टाईप। आता दुसऱ्या प्रकारची टाईप काय आहेत, कोणते उमेदवार असणार आहेत ज्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत। नंबर 2, जे उमेदवार रुरल किंवा सेमी अर्बन एरिया निवडतील असे उमेदवार। बघा, कारण अर्बन एरिया म्हणजे शहरी भाग, त्या शहरी भागामध्ये मोठ्या मोठ्या शाळा आहेत आणि जास्त मार्कवाले विद्यार्थी असतील तर त्यांना तिथे देखील स्कोप असू शकतो। परंतु जे ऍव्हरेज विद्यार्थी आहेत, मीडियम विद्यार्थी आहेत, यांनी किंवा कोणत्याही प्रकारच्या कॅटेगरीतील उमेदवारांनी जर ग्रामीण भागाला प्राधान्य दिलं, त्याच्यानंतर सेमी अर्बन एरिया जर निवडला, म्हणजे जे ग्रामीण भागाकडचे किंवा सेमी अर्बन एरिया निवडतील त्या उमेदवारांना या भरतीमध्ये जास्त संधी असणार आहे। कारण तिथे काय असणार आहे मित्रांनो, कॉम्पिटिशन कमी असणार आहे, वॅकन्सीज जास्त असू शकतात, त्यामुळे त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याचा चान्स जास्त वाढतो। हे मुद्दे एक एक मुद्दा, प्रत्येक मुद्दा हा महत्वाचा आहे मित्रांनो, त्यामुळे ह्या प्रत्येक मुद्द्याला तुम्ही लक्ष देऊन काळजीपूर्वक बघा। तुम्ही देखील बघा आणि आपल्यासारखा एखादा गरजू मित्र असेल किंवा जवळचा मित्र आहे त्यांना देखील हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना या सिलेक्शन होण्याच्या प्रक्रियेमध्ये राहता येईल, कॉम्पिटिशन मध्ये राहता येईल आणि आपले सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त वाढवता येतील। तर बघा, या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की जे सेमी अर्बन एरिया किंवा रुरल एरिया याला जर निवडतील तर त्यांना देखील इथे संधी जास्त असणार आहे। तिसऱ्या प्रकारचे उमेदवार कोणते आहेत, बघा, जे रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये येतात ते, जे उमेदवार रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे ज्यांना कॅटेगरीचं आरक्षण आहे, यामध्ये कोणते, SC, ST, EWS। आता हे EWS हे इकॉनॉमिक बेसिसवरच आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे, पण SC आणि ST मधील तसेच EWS मधील जे विद्यार्थी आहेत त्यांचा कट ऑफ हा तुलनेने इतर उमेदवारांच्या कंपॅरिझन मध्ये खूप कमी लागतो। म्हणून मार्क्स कमी असतील तरी तुम्ही अजिबात गोंधळून जाऊ नका मित्रांनो, काही घाबरायचं काम नाहीये। कारण कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल SC, ST आणि EWS किंवा या ठिकाणी आपण
2 आणखी कॅटेगरी वाढवू शकतो, जसं की ओबीसी मधील उमेदवार आणि SEBC मधील उमेदवार. या उमेदवारांचा देखील कट ऑफ तुलनेने कमी लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे सिलेक्शन यांचं जास्त लवकर होण्याचे चान्सेस दिसून येतात. आणि या उमेदवारांना देखील या भरतीमध्ये संधी आहे, त्यांनी देखील घाबरण्याचं काम नाही आहे. आता बघा 4 नंबरचे कोणत्या प्रकारचे उमेदवार आहेत. 4था नंबरचा पॉइंट पाहतो आपण, हाय डिमांड सब्जेक्ट्स. आता तुमचे जे काही ज्या सब्जेक्टमध्ये तुमचं शिक्षण झालेलं आहे, जर तुमचं मॅथ्स आणि सायन्स होतं आणि तुम्ही पवित्र पोर्टलमध्ये तशी नोंदणी केलेली आहे, त्या संदर्भातील है ना एक मुद्दा जो आहे TET आणि CTET या दोनही परीक्षा पात्र असणाऱ्या उमेदवारांना देखील यामध्ये संधी आहे. मॅथ आणि सायन्स ज्यांचं आहे, त्याचबरोबर इंग्रजी हा सब्जेक्ट ज्या विद्यार्थ्यांचा आहे, या विषयाला जास्त महत्व आहे मित्रांनो. बऱ्याचशा जागा आता मॅथ आणि सायन्सच्या जास्त प्रमाणात रिक्त असल्याचं आपल्याला माहित पडत आहे. त्यामुळे मॅथ आणि सायन्सच्या उमेदवारांसाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आहे. तुमचे मार्क्स भलेही कमी जास्त असतील, पण तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्कोप असणार आहे तुलनेने इतर सब्जेक्टच्या. त्यामुळे हे देखील उमेदवार या भावी शिक्षक भरतीमध्ये काय आहेत, सेफ आहेत, त्यांना देखील स्कोप असणार आहे. बघा आता मित्रांनो 5 नंबरचा मुद्दा बघत आहोत. या ठिकाणी कॅटेगरी वाईज झालं, आता मीडियम वाईज आपण माहिती घेतो. ज्या उमेदवारांचं इंग्लिश मीडियम मधून आपलं जे काही व्यावसायिक पात्रता आहे ती पूर्ण झालेली आहे, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी किंवा उर्दू माध्यमातील जे विद्यार्थी आहेत, या दोनही माध्यमाचा कट ऑफ हा खूप खाली जातो. कारण या माध्यमामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे मित्रांनो. या माध्यमाचे विद्यार्थी खूप कमी उपलब्ध असतात, जागा तुलनेने विद्यार्थ्यांच्या तुलनेने जास्त असतात. त्यामुळे यांचं देखील सिलेक्शन हे कमी मार्कांवर लवकर होण्याची संधी असते. त्यामुळे हे देखील उमेदवार या भरतीमध्ये इन आहेत, त्यांना जास्त स्कोप असणार आहे. मग आता हे कोणाच्या तुलनेमध्ये जर मराठी माध्यमाचे विद्यार्थी बघितले, आता आपण बघतो मराठी माध्यमाचे भरपूर विद्यार्थी आहेत, त्यांच्या तुलनेने इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा मेरिट कमी लागतो, कारण त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे आणि ऑप्शन्स जास्त आहे. बघा आता 6 नंबरला कोणत्या प्रकारचे उमेदवार या ठिकाणी आत असणार आहेत, कोणत्या उमेदवाराला जास्त संधी आहे, यामध्ये बघा स्मार्ट आणि अपडेट राहणारे कॅन्डिडेट. हो मित्रांनो, हे अतिशय महत्वाचं आहे, कारण वेगवेगळे GR निघत आहेत, दररोज वेगवेगळी माहिती आपल्या कानावर येत आहे, परंतु या संदर्भातील जे काही वेळोवेळी बदल घडून येत आहेत, त्या बदलांची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट घेणारे विद्यार्थी ते काय करतात की ज्या होणाऱ्या चुका आहेत ते टाळतात. म्हणून चुका टाळणारे उमेदवार, एखादा उमेदवार आहे त्याला माहित आहे आपल्याला लागण्याचा चान्स जास्त आहे, परंतु काही न कळत ज्या चुका करायच्या नाही आहेत त्या चुका त्यांनी केलेल्या आहेत, कारण अपडेट नाही राहतात, त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होते. म्हणून जे उमेदवार रेग्युलर अपडेट राहतात, अपडेट पाहतात आणि मिस्टेक टाळतात, चुका टाळणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण चूक ही मुद्दाम कोणी करत नाही, चुकूनच होत असते, पण त्या चुकून झालेल्या चुकीमुळेच देखील आपलं नुकसान होते. त्यानंतर बघा प्लॅनिंग तयार करून जे त्याचं इम्प्लिमेंटेशन करतात. काय आहे की फक्त यस आम्ही पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन केलंय आणि झाले मोकळं, कामात लागलो, जॉब करतो किंवा हाऊसवाईफ आहे, इतर काही कारण आहे नाही मित्रांनो. तुमचं प्लॅनिंग तुमच्या जवळ असलं पाहिजे आणि त्या प्लॅनिंगला तुम्ही इम्प्लिमेंट देखील केलं पाहिजे. असेच विद्यार्थी, असे उमेदवार यामध्ये सिलेक्शन होण्याची जास्त संधी दिसून येतात. त्यानंतरचा 7 नंबरचा मुद्दा बघा, डॉक्युमेंटच्या संदर्भात आहे. कोणाला जास्त संधी आहे? बरेचसे उमेदवार हे काय असतात, इलिजिबल असतात, पण डॉक्युमेंट मात्र त्यांनी त्या वेळेतले तयार ठेवलेले नाहीयेत. म्हणून जे उमेदवार आपले डॉक्युमेंट्स तयार ठेवतात आणि ज्या कॅटेगरीमध्ये, ज्या मीडियम मध्ये आणि ज्या शैक्षणिक अर्हतेमध्ये त्यांनी आपलं शिक्षण अद्ययावत केलेलं आहे, परंतु त्याचे डॉक्युमेंट्स जर जवळ नसतील तर आपल्या हातातून संधी जाऊ शकते. त्यामुळे ज्या उमेदवारांचे डॉक्युमेंट्स देखील तयार आहेत, असे उमेदवार या भरतीमध्ये त्यांना स्कोप आहे. कास्ट सर्टिफिकेट त्यांना जर कॅटेगरीत असेल, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर, इतर सर्व काही गोष्टी आहे ना त्या तयार असायला पाहिजेत, त्यांना त्यामध्ये संधी असणार आहे मित्रांनो. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये पण बरेचसे उमेदवार बाद होतात, म्हणून यांना इथे संधी असणार आहे.
8 नंबरचा मुद्दा बघा मित्रांनो, समांतर आरक्षण असणारे ज्या उमेदवारांना समांतर आरक्षण आहे, जसे की माजी सैनिक आहे, अनाथ आरक्षण आहे, दिव्यांग उमेदवार आहेत, अंशकालीन कर्मचारी आहेत, असे समांतर आरक्षण आहे, त्याचे कागदपत्र त्यांच्या जवळ आहेत, अशा उमेदवारांना देखील काय रिझर्वेशन आहे मित्रांनो, है ना. हॉरिझॉन्टल ऍज वेल ऍज व्हर्टिकल दोन्ही प्रकारच्या रिझर्वेशन मध्ये ते येतात. त्यामुळे या उमेदवारांना देखील या ठिकाणी मोठी संधी असणार आहे. आता 9 नंबरला एक मुद्दा आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे की जे उमेदवार आता चांगले मार्क आहेत मग ते लागणार नाहीत का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जाऊ शकते. चांगले मार्क वाले विद्यार्थी ऑलरेडी सेफ आहेत, पण त्यांचं देखील प्रिफरन्सेस देताना जर चुका झाल्या तर नको व्हायला ना. जे विद्यार्थी मार्क्स चांगले आहेत परंतु स्मार्ट प्रिफरन्सेस देतात, उगाच जिथे नाही तिथे प्रिफरन्सेस देऊन एक प्रिफरन्स कशाला कमी करायचा. स्मार्ट प्रिफरन्स देणं हे खूप महत्वाचं आहे. असे विद्यार्थी देखील शिक्षक भरतीमध्ये त्यांना लागण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात असतात मित्रांनो. त्याचबरोबर 10 नंबरला इथे मराठी माध्यमाचे विद्यार्थी. आता तुम्ही म्हणाल सर इथे तुम्ही म्हणत होते की मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना स्कोप नाहीये का. ऑब्विसली स्कोप आहे, परंतु तुम्ही काळजीपूर्वक जर प्राधान्यक्रम दिले तर तुमचं देखील यामध्ये सिलेक्शन होण्याचे चान्स जास्त असतात. जर तुम्ही या टॉपिकवर मी जो व्हिडिओ बनवलेला आहे की जर प्राधान्यक्रम आपण व्यवस्थित नाही दिले तर काय नुकसान होऊ शकते. सिलेक्शन होण्यासाठी म्हणजे कमी मार्क असतानाही जर तुमचं सिलेक्शन पक्क करायचं असेल तर काय करावं लागेल याच्या संदर्भात आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा देखील होणार आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मस्त आनंदाची बातमी बघितली आहे की या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत असाल, म्हणजे या कोणत्याही टाईपच्या कॅन्डिडेट मध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये सेफ आहात मित्रांनो. काळजी करू नका मित्रांनो, तुमचं देखील सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे फक्त अपडेट राहा आणि योग्य व्यवस्थित नियोजन करा आणि वारंवार जे काही महत्वाचे व्हिडिओज माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ती माहिती घ्या आणि त्याचं तुम्ही आपल्या जे काही लाईफ आहे, जे काही आपली प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करा मित्रांनो. तळमळीने माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, त्यामुळे त्याला ऍक्सेप्ट करा. एक तुमचा चांगला मित्र म्हणून तुम्हाला ही माहिती मी देतो, त्यामुळे ही माहिती तुमच्या फायद्याचीच आहे. त्यासाठी जर तुम्ही अद्यापही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असे सर्व महत्वपूर्ण अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील आणि जी काही नवीन माहिती आहे ही देखील तुम्हाला त्याच्या माध्यमातून मिळत राहील. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना ऑल द बेस्ट मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ टिल टू द एंड.